हरे कृष्णा. सर्व भक्तांचं स्वागत आहे श्रीमद भागवतमच्या कथेमध्ये. आज श्रवण करूया की आपण कशा पद्धतीने क्रमे शनै आपलं इंद्रिये, मन, बुद्धी, अहंकार शुद्ध करून आत्मा स्तरावरती जाऊन परमात्म्याचं दर्शन कसं करू शकतो याचं दिव्य वर्णन कपिल मुनी आपली माता देवहूतीला करीत आहेत. चला याचं श्रवण करूया. श्री भगवान उवाच. योगस्य लक्षणं वक्षे सबीजस्य नृपात्मजे मनो येनैव विधिना प्रसन्नं याति सत्पथम. पुरुषोत्तम श्री भगवान कपिलदेव म्हणाले, आदरणीय माते, आता मी तुला योग पद्धतीचे वर्णन करून सांगतो. त्याचे उद्दिष्ट मनाची एकाग्रता साधने हे आहे. या पद्धतीच्या अभ्यासाने मनुष्य आनंदी होतो आणि परमसत्याच्या मार्गावर उत्तरोत्तर प्रगत होत जातो. तो योग मार्ग याच्यासाठीच आहे की भौतिक स्तरावरती अडकलेला व्यक्ती हळूहळू त्याचं हृदय पवित्र होत जातं आणि इंद्रियांच्या स्तरावरनं मनाच्या स्तरावरनं भक्तीच्या स्तरावर, अर्थात बुद्धीला आध्यात्मिक बनवीत मिथ्या अहंकारापासून मुक्त होत मग आत्माच्या स्तरावरती पण कार्य करू शकतो. स्वधर्माचरणं शक्त्या विधर्माच निवर्तनम दैवाल्लब्धेन संतोष आत्मविचरणार्चनम. स्वतःच्या पूर्ण क्षमतेनुसार मनुष्याने आपली विहित कर्तव्ये करावीत, अर्थात वर्णाश्रमात सांगितलेली आपल्या वर्ण आणि आश्रमानुसार व्यक्तीने कर्तव्य करीत राहिले पाहिजे आणि स्वतःसाठी नसलेली कर्तव्ये करण्याचे त्याने टाळले पाहिजे, अर्थात प्रतिकूल्यस्य वर्जनम. ज्या गोष्टी आपल्या धर्म आचरणाच्या विरोधी आहेत त्यांचा त्याने त्याग केला पाहिजे. भगवंतांच्या कृपेने जे मिळाले असेल त्यातच त्याने समाधान मानावे, कारण ती भगवंतांची कृपा म्हणून त्याने स्वीकार केली पाहिजे आणि आध्यात्मिक सद्गुरूच्या चरणकमलांचे पूजन केले पाहिजे, ज्याच्याद्वारे त्याला सर्व प्रकारचं ज्ञान प्राप्त होईल, जेणेकरून आपण करत असलेले कर्तव्य यामध्ये तो सुदृढ होऊ शकेल. ग्राम्यधर्म निवृत्तिश्च मोक्षधर्म रतिस्तथा मीतमेध्यादनं शश्वत विविक्त क्षेमसेवनम. साधकाने रूढीबद्ध सांकेतिक उपासनेपासून निवृत्त व्हावे, अर्थात ग्राम्य धर्म, फक्त दिवस कसा तरी घालवावा अशा पद्धतीची मनोभावना त्याने सोडून दिली पाहिजे आणि मुक्तिदायक कृत्यांकडे आकर्षित व्हावे, अर्थात भगवंतांचा नामस्मरण करणे, शास्त्रांचा अभ्यास करणे, धामामध्ये निवास करणे, भगवंतांचं दर्शन घेणे, अशा पद्धतीने आध्यात्मिक कार्यांकडे त्याने आकर्षित झालं पाहिजे, ज्यांना म्हणतात मोक्षधर्मरती. ज्या धर्माद्वारे व्यक्तीला भौतिक चेतनेतनं मुक्ती मिळते अशा प्रकारच्या कर्मांमध्ये त्याने रत झालं पाहिजे. त्याने अगदी अत्यल्प प्रमाणात अन्नग्रहण करावं. मीतमेध्यादनम, अर्थात जेवढं आवश्यक आहे, शरीर आणि आत्मा यांना एकत्र ठेवण्यासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढंच अन्न प्राप्त केलं पाहिजे. त्यापेक्षा जास्त खाल्लं तर योग साधना किंवा मोक्ष धर्माचा नाश होऊ शकतो. आणि नेहमी विविक्त क्षेम सेवनम, त्याने एकांतामध्ये वास केला पाहिजे, अर्थात भौतिक लोकांपासनं किंवा जे ग्राम्य धर्मात लागलेले आहेत त्या लोकांपासनं दूर राहिलं पाहिजे. याचा काय उपयोग होईल? त्याला जीवनातील सर्वोच्च पूर्णत्वाची प्राप्ती होऊ शकते. शाश्वत, जे शाश्वत काळासाठी टिकणारं आहे अशा पद्धतीने भगवंतांची शुद्ध प्रेमाभक्ती त्याला प्राप्त होऊ शकते आणि त्याच्या आशीर्वादाने मोक्षही प्राप्त होऊ शकतो. यासाठी त्याने कोणकोणत्या धर्माचं पालन केलं पाहिजे? अहिंसा, त्याने सर्व प्रकारच्या हिंसांपासून मुक्त राहिलं पाहिजे.
आणि सत्याचं पालन केलं पाहिजे. अस्तेयम, कोणत्याही प्रकारची चोरी नाही केली पाहिजे. अर्थात दुसऱ्यांची संपत्ती त्याने बळकावण्याचा प्रयत्न नाही केला पाहिजे. आणि उदरनिर्वाहासाठी यावदर्थ परिग्रह, केवळ स्वतःचं पालन होईल एवढाच आवश्यक आर्थिक विकास केला पाहिजे, ज्याच्याने धर्म सिद्ध होऊ शकेल. त्यानंतर ब्रह्मचर्याचं पालन करणं फार आवश्यक आहे. कारण आपण जर अवैध संघामध्ये लागलो तर आपण आध्यात्मिक प्रगती नाही करू शकत. कारण सर्वात स्थूल तत्व आहे पृथ्वी, तर त्यामध्ये आपण केवळ पार्थिव चेतना जर ठेवली तर आपण आध्यात्मिक चेतना बनवू शकणार नाही. त्यामुळे व्यक्तीने ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे. तपः, त्याने तपस्या केली पाहिजे. आणि महत्त्वाची तपस्या आहे कलियुगामध्ये की भगवंताचं नेहमी चिंतन करणे, ही सगळ्यात मोठी तपस्या आहे. स्वाध्याय, व्यक्तीने साधकाने वेदाध्ययन अर्थात श्रीमद भागवतम, भगवद्गीता, रामायण या धार्मिक आणि आध्यात्मिक धर्मग्रंथांचं नित्य सेवन केलं पाहिजे. नित्यम भागवत सेवया, ज्याद्वारे हळूहळू आपण पवित्र होऊ शकतो. त्यानंतर पुरुष अर्चनम, भगवंतांची आराधना केली पाहिजे. आणि कलियुगामध्ये खास करून हरे नाम एव केवलम, भगवंतांचा हरिनामाचा नित्य जाप केला पाहिजे. आणि जर झालं तर आपण हळूहळू अभ्यासाने 24 तास भगवंतांचं नामस्मरण करण्याचा अभ्यास केला पाहिजे. यानंतर मौनम, मनुष्याने मौनसुद्धा पालन केलं पाहिजे. अर्थात भौतिक विषयांबद्दल चर्चा हळूहळू कमी करत शून्य केली पाहिजे आणि केवळ आध्यात्मिक विषयांची चर्चा केली पाहिजे. त्यानंतर खास करून अष्टांग योगाचं ज्ञान इथे कपिल मुनी देत आहेत, ज्यामध्ये व्यक्ती योग आसनांचा अभ्यास करतो. प्राणजनः शनैः प्रत्याहारश्च इंद्रियाणाम, व्यक्तीने यम, नियम, आसन, प्राणायाम याच्याद्वारे शरीर आणि मन यांना सात्विक बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि अशा पद्धतीने स्थैर्य, स्थिरता भजनामध्ये प्राप्त केली पाहिजे. आणि प्राणवायूच्या श्वसनावरती असं नियंत्रण हे मनालाही नियंत्रित करण्यासाठी उपयोगी ठरते. इंद्रियांना त्यांच्या विषयापासून निवृत्त केलं पाहिजे. विषयान मनसा हृदी, हृदयामध्ये चिंतन लेवण्यासाठी व्यक्तीने इंद्रियांपासून आणि मनापासून भौतिक विषयांना दूर ठेवलं पाहिजे. मग हळूहळू ते मन अंतःकरणामध्ये स्थिर करता येईल. त्यानंतर स्वधिष्ण्यानमैकदेशे मनसा प्राणधारणम, शरीरातील प्राणाच्या अभिसरण मार्गांची 6 चक्रांमध्ये हळूहळू प्रगती केली पाहिजे. आणि हा प्राण हळूहळू वरच्या दिशेला अर्थात मस्तिष्काकडे आपण स्थिर केला पाहिजे. याद्वारे मग मन स्थिर करून मनसा प्राणधारणम, अशा पद्धतीने स्थिर मनाद्वारे आपले मन आपण भगवंतांच्या दिव्य चरणांवरती स्थिर करू शकतो, एकाग्र करू शकतो. आणि यालाच समाधानम तथात्मनः, यालाच समाधी म्हणतात. तर समाधीचा अर्थ काय कपिलमुनी सांगतात, वैकुंठ लीलाभिध्यानम, भगवान जे वैकुंठात राहतात त्यांच्या वैकुंठातल्या गोलोकमधल्या लीलांचं नित्य काय केलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे. यालाच समाधी म्हणतात. तर यासाठी पहिले भगवंतांच्या समाधीमध्ये लीलांचं स्मरण करण्यासाठी त्या लीलांबद्दल आपल्याला ज्ञान पाहिजे. त्यामुळे आपण या लीलांचं आधी चांगलं श्रवण केलं पाहिजे, मग आपण स्मरणही करू शकतो. या मार्गांद्वारे इतर कोणत्याही प्रामाणिक व सत्य मार्गांद्वारे मनुष्याने भौतिक उपभोगांकडे सदैव आकृष्ट होणारे आपले विदूषित, प्रदूषित आणि उच्छृंखल फारच भौतिक विषयांसाठी उत्साहित होणारं मन नियंत्रित केलं पाहिजे आणि स्वतःला भगवंतांच्या चिंतनामध्ये लावलं पाहिजे. बुद्ध्या युंजित,
त्यामुळे बुद्धीही मनापेक्षा श्रेष्ठ असल्याने बुद्धीद्वारे मनाला भगवंतांच्या ठाई त्यांच्या चरणांवरती लावलं पाहिजे. आणि यासाठी कुठे गेलं पाहिजे? शुचौ देशे प्रतिष्ठाप्य विजितासन आसनम. मनुष्याने आपल्या मनावरती आणि भौतिक बसण्याच्या पद्धतीवरती आसनांवरती विजय मिळवला पाहिजे. आणि नंतर अशा पवित्र एकांत स्थळी आसन मांडून फार सुखद पद्धतीने शरीर हे तस्मिन् स्वस्ती समासीनः, शरीर हे सरळ ताट बसलं पाहिजे आणि श्वसनक्रिया नियंत्रित करण्याचा अभ्यास केला पाहिजे. ऋजिकाय समस्सभेत, शरीर हे सुस्थिर ठेवून, व्यवस्थित ठेवून, मेरुदंड सरळ ठेवून, पाठीचा कणा सरळ ठेवून हे योगाभ्यासाचा अभ्यास केला पाहिजे. आणि मग काय केलं पाहिजे? प्राणस्य शोधयेन मार्गम पूरकुंभ करे चकै प्रतिकूलेन वा चित्तम यथा स्थिरम अचंचलम. योगाने अशा पद्धतीने प्राणवायूचा मार्ग पुढील प्रकारे श्वासोच्छवास करून मोकळा केला पाहिजे. प्रथम साधकाने दीर्घ श्वास आत घ्यावा आणि त्यानंतर मग तो आतल्या आतच रोखून ठेवला पाहिजे आणि तो श्वास तसाच बाहेरच नंतर सोडल्यानंतर म्हणजे उच्छ्वास करावा आणि सोडल्यानंतरही पुन्हा बाहेरच रोखून ठेवावा आणि अखेरीस श्वास आत घ्यावा. अशा पद्धतीने हा अभ्यास केला पाहिजे. यालाच प्राणायाम विधी म्हणतात. आणि असे केले म्हणजे मग हळूहळू मन हे स्थिर होते आणि बाह्य क्षुब्धतेच्या प्रभावापासनं, प्रतिकूलतेपासनं हे चित्त स्थिर होत जाते. हळूहळू मुक्तीच्या अवस्थेकडे हे पार व्हायला लागते. तर श्वास आत घेणे म्हणजे काय? पूरक. आणि तो आतमध्येच कोंडून ठेवणे म्हणजे कुंभक. आणि अखेरीस उच्छ्वास सोडणे म्हणजे रेचक. या सांगितलेल्या कृती उलट क्रमानेही करता येत असतात. आणि अशा पद्धतीने इडा पिंगळा या ज्या नाडी आहेत, ज्यांना हळूहळू सुस्थिर करत सुषुम्ना नाडी जी आध्यात्मिक कार्यांसाठी आणि चेतनेला, चित्ताला स्थिर करण्यासाठी, आध्यात्मिक कार्यांमध्ये लावण्यासाठी आवश्यक आहे, अशा सुषुम्ना नाडीचं शोधन हे केलं पाहिजे, ज्याच्याद्वारे भजन, कीर्तन आणि समाधी लावणं हे सोपं होतं. त्यानंतर अग्नीमध्ये सोने ठेवून त्यावर वारा घातला तर ते सर्व अशुद्धता हे जाळून शुद्ध करीत असते. त्याचप्रमाणे योगीजन अशा श्वास नियंत्रणाचा अभ्यास करतात आणि लवकरच सर्व प्रकारच्या मानसिक अस्थिरतेतनं मुक्त होतात. तर भौतिक स्तरावरती ही आपलं मन सुस्थिर करण्यासाठी आणि हळूहळू त्याला आध्यात्मिक बनवण्यासाठी असा अनुलोम विलोमसारखा जो प्राणायाम आहे, याच्याद्वारे व्यक्तीचं मन हळूहळू स्थिर होऊ शकते. त्यामुळेच प्राणायाम क्रियेच्या अभ्यासाने मनुष्य शरीरामध्ये असणारे दोष नष्ट करू शकतो. याचा अभ्यास थोडा सुदीर्घ केला पाहिजे. सुरुवातीला 5-10 मिनटं आणि हळूहळू वाढवत तास, 2 तास, 4 तासही करू शकतो. आणि जेवढा करू तेवढं मन हे पवित्र होतं. आणि असे आपले मन एकाग्र करून पापकर्मांपासून तो काय होईल? मुक्त होऊ शकतो. इंद्रियांचा संयम साधून तो भौतिकतेच्या संसर्गापासून मुक्त होऊ शकतो आणि भगवान पुरुषोत्तम यांचे ध्यान करून तो या जगतातील जे प्राकृतिक 3 गुण आहेत, सत्व, रज आणि तम, यांच्या आसक्तीपासून सर्वथा मुक्तही होऊ शकतो. परंतु जर आपण असं चित्त शुद्ध नाही केलं तर मग ते रजोगुण आणि तमगुणामध्ये जाण्याची सदा भीती असते. जेव्हा या योगाभ्यासाने मन पूर्णतः शुद्ध होते, अर्थात विरजम, त्याच्यातनं रजोगुण निवृत्त होऊन जातो, योगेन सुसमाहितः, तेव्हा मनुष्याने आपल्या अर्धोन्मिलित नेत्रांनी नासिका अग्रावरती ध्यान केलं पाहिजे अशा पद्धतीने. आणि भगवंतांचे रूप बघण्याचा अभ्यास केला पाहिजे.
ध्यायेत स्वनासाग्रावलोकनः भगवतो. भगवंतांच्या चरणांवरती मनाने दर्शन करायचं आहे आणि डोळे हे या नाकाच्या अग्रावरती स्थिर करायचे. आणि भगवंतांचे हे दर्शन कसं आहे? प्रसन्न वदनांभोजं पद्मगर्भारुणेक्षणं नीलोत्पलदलश्यामं शंखचक्र. पुरुषोत्तम भगवंतांचे मुख कमळासारखे असून अत्यंत प्रसन्न आहे. त्यांचे नेत्र कमळाच्या अंतर्भागासारखे लालसर आहेत. त्यांच्या देहाची कांती ही निळ्या कमळाच्या पाकळीप्रमाणे श्यामल आहे. त्यांनी शंखचक्र आणि गदा ही आयुधे आपल्या 3 हातांमध्ये धारण केली आहे. शंखचक्र गदाधरम. त्यांच्या कटिप्रदेश चकाकणाऱ्या पिवळ्या वस्त्राने आवृत आहे आणि ते वस्त्र कमळाच्या केसराप्रमाणे पीत आहे. लसत पंकज किंजल्क पीत काशय्य वाससम. त्यांनी आपल्या वक्षस्थळावरती श्रीवत्स चिन्ह अर्थात पांढऱ्या केसांचा झुपका धारण केला आहे. श्रीवत्स वक्षसम. आणि त्यांच्या कंठावरती तेजपुंज कौस्तुभमणी विराजलेला आहे. भ्राजत कौस्तुभम कौस्तुभामुक्त कंधरम. त्यांनी आपल्या गळ्याभोवती आकर्षक वनफुलांच्या माळाही धारण केल्या आहेत आणि त्या माळेच्या मधुर सुवासाने मत्त झालेला भ्रमरांचा थवा हारासारखा त्यांच्या भोवती गुंजारव करीत फिरत आहे. मोत्यांचा हार, मस्तकावरील मुकुट, हातातील कडी, दंडांवरची बाहुभूषणे आणि पायांतील नुपूर यांनी ते अत्यंत शोभून दिसत आहेत. भगवंतांच्या कटिप्रदेशाने त्यांचे कंबर एका मेखलेने आवृत्त असून भगवंत आपल्या भक्तांच्या अंतःकरणरूपी कमळासनावरती उभे आहेत. त्यांचे दर्शन मंत्रमुग्ध करणारे असून त्यांची शांत मुखचर्या त्यांचे दर्शन घेणाऱ्या भक्तांच्या नेत्रांना आणि अंतरात्म्यांना आनंद प्रदान करीत असते. शाश्वत काळासाठीच अत्यंतिक सुंदर असे हे भगवंत आणि प्रत्येक ग्रहावरील निवाशांना ते पूजनीय आहेत. ते नित्य तारुण्याने युक्त असून आपल्या भक्तांवर अनुग्रह करण्यासाठीच सदैव उत्सुक असतात. भृत्यानुग्रहकातरम. आणि अशा भगवंतांचे यश नित्य गायन योग्य आहे. कीर्तन्य तीर्थ यशसम पुण्य श्लोक यशस्करम ध्याये देवम समग्रांगम यावन्न चवते मनः. कारण त्यांचे हे दिव्य यश हे त्यांच्या भक्तांची कीर्ती वृद्धिंगत करणारे आहे. म्हणून मनुष्याने भगवंतांचे आणि त्यांच्या भक्तांचे ध्यान केले पाहिजे. आपले मन स्थिर होईपर्यंत त्याने भगवंतांच्या शाश्वत दिव्य रूपाचं अशा पद्धतीने ध्यान केलं पाहिजे. स्थितं व्रजन्तमासीनं शयानं वा गुहाशयम. अशा प्रकारे भक्तिमय सेवेमध्ये नित्य रममान झालेल्या योगीने भगवंतांना ते उभे असताना, चालत असताना, पहुडलेले असताना किंवा आपल्या अंतर्यामी ते आसनस्थ झालेले असताना पाहावे. कारण भगवंतांच्या लीला नित्यसुंदर आणि मनोहारी आहेत. प्रेक्षणीय हितम ध्याये शुद्ध भावेन चेतसा. अत्यंत आपलं हृदय पवित्र करण्याची क्षमता भगवंतांच्या दिव्य रूपामध्ये आहे. भगवंतांचं शाश्वत रूप याच्यावरती मन स्थिर करीत असताना योग्याने त्यांच्या सर्व अवयवांवरती एकाच वेळी सामूहिक ध्यान करण्याचा प्रयत्न करू नये. सर्वावय संस्थितम चित्तम तस्मिन लब्धपदम. तर त्यांच्या एक एक विशिष्ट अवयवावरती व्यक्तीने ध्यान केलं पाहिजे. युंजाद अंगे भगवतो मुनिः. चरणकमलांवरती, नंतर अशा पद्धतीने हळूहळू भगवंतांच्या मुखकमलापर्यंत ध्यान केलं पाहिजे. भगवंतांचे चरणकमळ वज्र, ध्वज, अंकुश आणि कमळ
या चिन्हांनी सदा अंकित आहे, सुशोभित आहे. आणि भक्ताने प्रथम आपले मन असा सुशोभित चरण कमलांवरती केंद्रित केलं पाहिजे. त्यांच्या सुंदर आरक्त नखांनी, जे अत्यंत सुंदर चमकत आहेत, ज्योत्स्ना चंद्रोकारासारखीच दिसत असते आणि ती मनुष्याच्या अंतःकरणातील गहन अंधकार नष्ट करीत असते. भगवंतांच्या नखातनं येणारा दिव्य तेज आपल्या हृदयातील सर्व अंधकार आणि अज्ञान दूर करू शकते. भगवंतांचे चरण क्षालन केलेल्या पाण्यामध्ये गंगेच्या पवित्र जळाचा उगम आहे, कारण भगवंतांच्या चरणातनं गंगाही प्रकट होते आणि ही पवित्र गंगा नदी आपल्या मस्तकी धारण केल्याने मूळचेच पवित्र असलेले भगवान शिव अधिकच पवित्र होतात. आपल्या मस्तकावरती धारण करून भगवंतांचे चरणकमल हे ध्यानस्थ भक्ताच्या मनात साठलेल्या पापाचा मोठा पर्वत नष्ट करण्यासाठी टाकलेल्या वज्राप्रमाणे कार्य करतात. म्हणून ध्यान साधकाने भगवंतांच्या चरणकमलांचे प्रदीर्घ काळासाठी ध्यान केलं पाहिजे. असं नाही की फक्त 1 मिनटं, 2 मिनटं, 10 मिनटं, तर तासनतास भगवंतांच्या चरणांवरती ध्यान केलं पाहिजे. भाग्यदेवता माता लक्ष्मी हिची पूजा सर्व देव करीत असतात, कारण त्यांची कृपा प्राप्त केल्याशिवाय भौतिक दृष्टीने कोणीही सुखी होऊ शकत नाही. आणि ती ब्रह्मदेवांसारख्या श्रेष्ठ पुरुषांची सुद्धा आदिमाता आहे. भौतिक अस्तित्वाच्या अतीत अशा भगवंतांच्या मांड्यांचे आणि चरणांची ती सदैव संवाहन सेवा करीत असते आणि या प्रकारे ती त्यांची काळजीपूर्वक सेवा करण्यात सदा सर्वदा मग्न असते. योग्यांनी लक्ष्मी देवीची ही सेवा कार्ये आपल्या अंतःकरणात स्थिरपणे दृढ केली पाहिजेत. भगवंतांच्या मांड्या उरू सुपर्ण भुजयोर आधी शोभमानाव सर्व शक्तींचे आगार आहेत आणि ध्यानस्थ योग्याने आपले मन अशा भगवंतांच्या चरणकमलांवरती केंद्रित करावे. भगवंतांच्या मांड्या जवस पुष्पांच्या कांतिमान रंगाप्रमाणे श्यामल आहेत. ओजोनिधी अतसिकाकू सुमावभासौ. भगवंत जेव्हा गरुडाच्या खांद्यावरती आरूढ होतात तेव्हा ते अतिशय आकर्षक सुंदर दिसतात. योग्याने त्यांच्या गोलाकार कमरावरती सुद्धा चिंतन करावे. अशा पद्धतीने ते अप्रतिम आणि पायघोळ अशा पितंबराने आच्छादित आहेत. व्यालम बी पीत वरवाससी वर्तमान कांची कलाप परिरंभी नितंब बिंबम. अशा पद्धतीने त्यांचे कंबर अत्यंत सुंदर, ज्यावरती एक मेखलासुद्धा विसावलेली आहे. आणि त्यांचे नाभिकमल नाभिर्दम भुवनकोशगुहोदरस्थम यत्रात्मयोनी धिषणाखिललोकपद्मम. योग्याने भगवंतांच्या उदराच्या मध्यभागी असणाऱ्या अशा चंद्रासमान नाभीचे सुद्धा ध्यान करावे. अखिल ब्रह्मांडाचा आधार असलेल्या त्या नाभीमधून एक कमळनाळ वर आलेली आहे आणि तिच्यामध्ये सर्व ग्रहलोक हे समावलेले आहेत. त्याचपासनं 14 लोकांची निर्मितीही होते. हे कमळच सर्वात प्रथम जन्मास आलेल्या ब्रह्मदेवांचं निवासस्थान आहे. त्याचप्रमाणे योग्याने आपले मन भगवंतांच्या छातीवरती केंद्रित करावे. ते सर्वोत्तम पाचूच्या जोडीप्रमाणेच दिसत असतात आणि भगवंतांच्या वक्षस्थळावरती विराजमान असलेल्या दुधाळ शुभ्र मोतीहारांच्या किरणांमुळे ते त्यांचे वक्षस्थळसुद्धा गौरवर्णाचे सुंदर दिसते. पुढे योग्याने महालक्ष्मीचे निवासस्थान असणारे भगवंतांचे जे वक्षस्थळ आहे त्याचेही ध्यान करावे. हे वक्षस्थळ म्हणजे मनाची सर्व दिव्य सुखे आणि नेत्रांचे पूर्ण समाधान यांचे उगमस्थानच आहे. त्यानंतर योग्याने अखिल विश्वाला पूज्य असलेल्या भगवंतांच्या कंठाची प्रतिमा आपल्या मनामध्ये दृढ केली पाहिजे. पुरुषोत्तम भगवंतांचा कंठ वक्षस्थळावर रुळणाऱ्या कौस्तुभमण्याप्रमाणे त्याचं सौंदर्य वृद्धिंगर करीत असतो आणि त्यांचे बाहू
बाहुंश्च मंदरगिरे परिवर्तनेन. योग्याने पुढे भगवंतांच्या चारी बाहूंचं ध्यान करावं, कारण भगवंत जे हृदयस्थ परमात्मा आहेत ते चतुर्भुज आहेत आणि हे बाहू भौतिक प्रकृतीची विविध कार्ये नियंत्रित करणाऱ्या देवतांच्या सर्व शक्तींचे उगमस्थान आहे. पुढे योग्याने मंदार पर्वताच्या परिभ्रमणामुळे उजळलेल्या चमकणाऱ्या आभूषणांवर ध्यान केंद्रित करावे. नंतर त्याने 1000 आरे आणि दिपवून टाकणारे तेज असणाऱ्या सुदर्शन चक्राचे चिंतन करावे. तसेच योग्याने भगवंतांच्या कमळासारख्या हातात असणाऱ्या राजहंसासारख्या शंखाचेही ध्यान केले पाहिजे आणि त्यांची गदा कौमोदकीं भगवतो दयितां स्मरेत दिग्धामराती भटशोणितकर्दमेन. भगवंतांची अत्यंत प्रिय असणाऱ्या गदेचे सुद्धा स्मरण करावे. हीच गदा सदैव शत्रुत्व बाळगणाऱ्या सैनिकांचा संहार करते आणि ती त्यांच्या रक्ताने माखलेली असते. तसेच त्याने भगवंतांच्या कंठातील मनोहर पुष्पहाराचे सुद्धा ध्यान करावे. त्या पुष्पहाराभोवती भ्रमरांचे थवे सतत मधुर असे गुंजारव सदा करीत असतात. भगवंतांच्या गळ्यातील मोत्यांच्या माळेचेही योग्याने चिंतन करावे. मालां मधुव्रतवरूथ गिरोपघुष्टां चैत्यस्य तत्त्वममलं मणिमस्य कंठे. अशा पुष्पहाराभोवती भ्रमरांचे थवे सतत मधुर असा गुंजारव करतात. भगवंतांच्या गळ्यातील मोत्यांच्या माळेचेही मग योग्याने चिंतन करावे. जे शुद्ध जीव सतत भगवंतांच्या सेवेमध्ये रममान असतात त्यांचे प्रतिनिधित्व ही माळ करत असते. अर्थात भगवंतांचे भक्तच हे सर्व भगवंतांच्या गळ्याला शोभा प्रदान करतात. मग योग्याने भगवंतांच्या मुखारविंदाचे ध्यान करावे. चिंतातूर भक्तांमधील करुणेमुळे, त्यांच्यावरती असणाऱ्या करुणेमुळे भगवंत आपली विविध रूपे घेऊन या जगतात प्रकट होतात. त्यांची नासिका ही उन्नत आहे आणि त्यांचे स्फटिकासमान निर्मळ कपोल तेजस्वी मकराकृती कर्णकुंडलांच्या हेलकाव्यामुळे उजळून निघालेले आहेत. त्यानंतर योग्याने भगवंतांच्या सुंदर मुखाचे ध्यान करीत ते मुख कुरळ्या केसांनी, कमळासारख्या नेत्रांनी आणि नृत्यशील वाटणाऱ्या भुवयांनी सुशोभित झाले आहे. भ्रमरांच्या थव्यांनी आणि पोहणाऱ्या मत्स्यांच्या जोडीने वेढलेल्या आकर्षक कमळालाही मान खाली घालवावे लागेल असे त्या मुखाचे अभिजात सौंदर्य आहे. भगवंतांचे हे दिव्य सौंदर्य सर्व प्रकारच्या अशा सुंदर सुंदर गोष्टींनाही हरवून टाकत असते. भगवंतांच्या नेत्रातून वारंवार येणाऱ्या करुणायुक्त कटाक्षांचे योग्याने पूर्ण भक्तीने चिंतन करावे, कारण ते कारुण्यपूर्ण कटाक्ष भक्तांना होणाऱ्या अतिभयंकर त्रिविध तापांचे निवारण करतात. प्रेमळ स्मित हास्याच्या जोडीने येणारे त्यांचे करुणा कटाक्ष विपुल आणि अमर्याद कृपेने पूर्ण असतात. त्याच प्रकारे योग्याने भगवान श्रीहरींच्या अत्यधिक उदार हास्याचे सुद्धा ध्यान करावे. हे हास्य भगवंतांसमोर नतमस्तक होणाऱ्या सर्वांचा अश्रुसागर सुकवून टाकते. तीव्र शोकामुळे हा अश्रुसागर निर्माण होतो, कारण या जगतामध्ये इतकं दुःख आहे की व्यक्तीला सतत रडावंच लागतं. योग्याने त्यानंतर भगवंतांच्या भ्रुकुटी मंडलाचं सुद्धा ध्यान करावं. साधू संतांच्या कल्याणार्थ मदनाला मोहित करण्यासाठी भगवंत आपल्या अंतरंगा शक्तीद्वारे स्वतःचे भ्रुकुटी मंडल आविष्कृत करतात. कामदेवाला सुद्धा भगवंत आकर्षित करून घायाळ करीत असतात. प्रेम आणि स्नेहामध्ये द्रवीभूत झालेल्या भक्तिभावाद्वारे योग्याने आपल्या हृदयाच्या गाभ्यामध्ये भगवान श्री विष्णूंच्या मुक्त हास्याचं ध्यान करावं. ध्यानायनं प्रहसितं बहुलाधरोष्ट भासारुणायित तनुद्वीज कुंद पंक्ती
ध्यायेत् स्वदेहकुहरे वसितस्य विष्णोर्भक्त्यार्दयार्पितमनान् पृथक् दिदृक्षेत. श्री विष्णूंचे हे मुक्त हास्य इतके मंत्रमुग्ध करणारे आहे की त्याचे सहजच ध्यान करता येते. भगवंत हसतात त्यावेळी कुंदकळ्यांच्या पंक्तींप्रमाणे दिसणारी आणि ओठांच्या कांतीने गुलाबी झालेली त्यांची दंतपंक्ती योग्याला दिसू शकते. एकदा त्यावर मन जडविले की योग्याने दुसरे मग काहीही पाहण्याची कामना करू नये. भगवंतांचं दर्शन झाल्यानंतर दुसऱ्या कोणत्याही भौतिक गोष्टींकडे लक्ष देण्यात काहीही अर्थ नाही. या मार्गाचे आचरण करून योगी आपल्या हृदयात भगवान श्रीहरींविषयी शुद्ध प्रेम हळूहळू विकसित करतो. अशा रीतीने भक्ती मार्गात प्रगत होत असताना आत्यंतिक आनंदामुळे त्याच्या अंगावरती रोमांच उभे राहतात आणि अधूनमधून होणाऱ्या प्रेमातिरेकामुळे त्याच्या नेत्रातून डोळ्यातून सतत अश्रुप्रवाह वाहून त्यात तो न्हाऊन निघतो. तर दुःखानेही व्यक्ती रडतो आणि प्रेमाने सुद्धा रडतो. तर अशा प्रेमाश्रूंनी तो न्हाऊन निघतो. तसेच भगवंतांना स्वतःकडे आकृष्ट करण्यासाठी साधन म्हणून ज्या मनाचा उपयोग योगी करीत असतो ते मन जसे माशाला गळाकडे आकृष्ट केले जाते तसेच भौतिक कार्यांपासून हळूहळू ते निवृत्त होतं आणि भगवंतांकडे ध्यान लागायला लागते. यामध्येच मन जेव्हा सर्व भौतिक प्रदूषणांपासून संपूर्णपणे मुक्त आणि भौतिक विषयांपासून विरक्त होते तेव्हा एखाद्या दीपज्योतीप्रमाणे ती असते. त्यावेळी मन हे वास्तविकपणे भगवंतांच्या इच्छेनुसार नियुक्त झालेले असते आणि ते भगवंतांशी तल्लीन होऊन गेल्याचा अनुभव येतो. कारण भौतिक गुणांच्या परस्पर क्रियाप्रतिक्रियांच्या प्रवाहापासून ते सर्वथा मुक्त होतं. अशा पद्धतीने चेतना ही काय होते, पवित्र होत जाते. सर्वोच्च दिव्य स्तरावरती असं उन्नत झाल्यानंतर मन सर्व प्रकारच्या भौतिक क्रियाप्रतिक्रियांपासून निवृत्त होते आणि स्वतःच्या आध्यात्मिक महात्म्यामध्ये नित्यस्थितीमध्ये स्थित होते, जे भगवंतांचे दास्यत्व आहे. भौतिक जगतातील सुखदुःखांच्या सर्व संकल्पनांच्या पलीकडे असे स्थित होणं म्हणजेच हे महात्म्य आहे. त्यावेळी योग्याला भगवंतांशी असणाऱ्या आपल्या संबंधाच्या सत्यावरती काय होतो, विश्वास तर आधीच असतो पण आता साक्षात्कारही होतो आणि त्याला कळून चुकते की सुखदुःखे आणि त्यांच्या परस्परातील क्रिया आणि प्रतिक्रिया या आपल्या आत्म्यामुळे होतात असे आपण समजत होतो, पण वस्तुतः ते सर्व मिथ्या अहंकारामुळेच घडत असते आणि ही मिथ्या अहंकाराच्या अज्ञानातून निर्माण होत असतात. तर संपूर्ण भवबंधनाचं कारण आणि त्या क्रिया प्रतिक्रिया या सर्व मिथ्या अहंकार स्तरावरतीच होत असतात. तर अशा मिथ्या अहंकारापासून वाचणं हे योग्याचं कर्तव्य आहे. मद्याची नशा चढलेल्या मनुष्याला आपल्या देहावर वस्त्र आहे की नाही याची जशी जाणीव नसते त्याप्रमाणे परिपूर्ण साक्षात्कारी जीवाला स्वरूप साक्षात्कार झालेला असल्याने आपल्या शरीराची हालचाल कशी होते आणि शरीर कसे काय कार्य करते याची कल्पनाच नसते. तर हे जीवनमुक्त जे जीव असतात, सिद्धयोगी आत्मसाक्षात्कारी पुरुष असतात, यांचं आपल्या भौतिक कार्यांवरती कोणत्याही पद्धतीने लक्ष नसतं. ते भगवंतांच्या कृपेने सर्व कार्य होत असतात, परंतु त्यावरती योगी कोणत्याही पद्धतीने लक्ष देत नसतो. आणि उदाहरण दिलेलं आहे की एका नशा प्राप्त झालेल्या व्यक्तीला स्वतःची सुधबुध राहत नाही. त्याच पद्धतीने आत्मसाक्षात्कारी जीवनमुक्त जीवाला भौतिक कार्यांची कोणतीही आठवण राहत नाही. अशा मुक्त योग्याच्या शरीराचा भार त्याच्या इंद्रियांसमवेत भगवंत स्वतःवर घेतात आणि ते शरीर दैव प्राप्त कर्मे संपेपर्यंतच कार्यरत राहते. अर्थात जोपर्यंत देह आहे तोपर्यंत ते दैवाचे कर्तव्य आहेत जे प्राप्त आहेत तर ते चालू असतात. स्वरूपावस्थेची आध्यात्मिक जागृती झालेल्या आणि योगाभ्यासाचे अंतिम पूर्णत्व अर्थात समाधी प्राप्त झालेला असा मुक्त जीव अर्थात भक्त
भौतिक शरीराच्या उपफळांवर स्वतःचा अधिकार सांगत नाही की हे सर्व काही माझे कर्तव्य आहेत किंवा प्राप्ती, असा तो विचार करीत नाही. अशा रीतीने आपली शारीरिक कृत्ये ही स्वप्नातील शारीरिक कार्यांप्रमाणेच असल्याचे तो मानतो. तर त्यांना काही तो आध्यात्मिक किंवा शाश्वत कार्य मानित नाही, केवळ स्वप्नवत अशी तो कार्य मानतो. अर्थात आपल्या कुटुंब आणि संपत्तीविषयी असलेल्या प्रगाढ आसक्तीमुळे मनुष्य मुलाबाळांना आणि पैशाला आपला समजत असतो. तसेच भौतिक देहावरील आसक्तीमुळे त्याला देह आपला आहे असं काहीतरी वाटत असते. पण वस्तुतः मनुष्याला जसे कळून शकते की कुटुंब आणि संपत्ती ही आपल्यापासून भिन्न आहे, मम ममेती ही जी भावना आहे ही भौतिक आहे, ती आपल्या स्वरूपाशी त्याचा काहीही संबंध नाही, हे समजल्यानंतर मुक्तात्म्यालाही मग आपण आणि आपला देह काय आहे एकरूप नाही, अर्थात हे सर्व समजू शकते की या देहाशी आपला काहीही संबंध नाही. धगधगता अग्नी, ज्वाळा, ठिणग्या आणि धूर या सर्वांचा जन्म एकाच जळणाऱ्या लाकडांपासून झालेला असल्याने ते सर्व एकमेकांशी अगदी जवळून संबंधित आहे, कारण ते सर्व एका लाकडापासूनच या सर्व गोष्टी उत्पन्न होतात. पण तरीसुद्धा धगधगता अग्नी हा ज्वाळा, ठिणग्या आणि धुरापासून भिन्न आहे आणि श्रेष्ठही आहे. अर्थात जर आपल्याला स्वयंपाक करायचा असेल तर आपण ठिणग्यांनी धुरापासनं हा स्वयंपाक करू शकणार नाही, केवळ त्या धगधगत्या अग्नीच्या ज्वाळांद्वारेच आपण हे स्वयंपाक करू शकतो. अर्थात जर आपण 5-10 मिनटं फक्त काही गोष्टी आध्यात्मिक करीत राहिलो त्यांचाही लाभ आहे, परंतु त्याने परिपूर्णपणतेने लाकूड जळणार नाही. अर्थात आपल्या भौतिक वासना, दुःख, पीडा, मनाचे उद्वेग यांचा नाश होणार नाही. त्यासाठी तीव्रेण भक्तियोगेन यजेत पुरुषं परम. आपण जेव्हा तीव्रतेने भक्तियोग करू, अर्थात 4 तास, 8 तास, 12 तास, 16 तास, 20 तास, 24 तास संपूर्ण कृष्ण भावना भावित होऊन जाऊ, तेव्हा याला काय म्हणतात, धगधगती आग आहे, अग्नी आहे, याच्याद्वारे भौतिक सर्व कामना नष्ट होतील. परब्रह्म म्हणून ओळखले जाणारे पुरुषोत्तम भगवंत हेच द्रष्टा आहेत. आत्मा तथा पृथक द्रष्टा भगवान ब्रह्मसज्ञितः. ते इंद्रिय, पंचमहाभूत आणि चित्त यांच्याशी संयोग पावलेल्या व्यक्तिगत जीवमात्रापासून सदा काय आहेत, भिन्न आहेत. त्यांचा या सगळ्या गोष्टींशी काहीही संबंध नाही. ते सर्वथा यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. योग्याने अशा सर्व अभिव्यक्तींच्या ठिकाणी तोच एक आत्मा अर्थात परमात्मा म्हणून दर्शन करावा, कारण जे जे काही अस्तित्वात आहे ते सर्व भगवंतांच्या विविध शक्तींचेच आविष्कार आहेत. त्याच प्रकारे भक्ताने सर्व जीवांकडे कोणताही भेद न करता समदृष्टीने पाहावे, कोणाचाही द्वेष करू नये. आणि हाच परमात्म्याचा साक्षात्कार आहे. सर्वभूतेषु च आत्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षेत अनन्य भावेन. दुसरा भाव सोडून द्यावा, अनन्य भावाने एक चित्ताने भूतेषु इव तदात्मताम. तर सर्व जीवांमध्ये भगवंतांचं परमात्मा रूपाने दर्शन केलं पाहिजे. अग्नी ज्याप्रमाणे विविध रूपांतील लाकडांमध्ये प्रकट होतो, त्याचप्रमाणे प्राकृतिक गुणांच्या विविध परिस्थितींमध्ये विशुद्ध जीवात्मा स्वतःला निरनिराळ्या शरीरांद्वारे प्रकट करीत असतो. सर्व लाकडांमध्ये अग्नी असतो, त्यामुळे अग्नी हा एकच आहे, लाकडं वेगवेगळी आहेत. तर परमात्मा सर्व जीवांमध्ये एकच असतो, परंतु जीवात्मा आत्मा हा वेगवेगळा जरी असला परंतु त्याचे गुण हे एका अग्नीप्रमाणेच एकसारखे असतात. आणि माया ही या भौतिक विस्ताराचे कारण आणि कार्य या दोन्ही रूपाने स्वतःला प्रस्तुत करीत असल्याने ती जाणून घेण्यास अतिशय कठीण आहे. कारण कार्य दोन्ही रूपांमध्ये ही माया इथे दिसत आहे. अशा या मायेच्या दुर्लंघ्य प्रभावावर विजय मिळवून योगी आत्मसाक्षात्कारी स्तरावरती स्थित होतो. तर जो मायेला पार करतो तोच भगवंतांना बघू शकतो. परंतु भगवंत स्वतः गीतेमध्ये सांगतात, मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. जो माझ्या चरणांचा आश्रय ग्रहण करतो
तोच माझ्या भ्रमित करणाऱ्या मायाशक्तीला पार करू शकतो आणि त्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही. आणि कलियुगामध्ये खास करून भगवंतांच्या नामसंकीर्तनाद्वारे व्यक्ती कृष्ण भावनाभावित होऊन या मायेला जिंकू शकतो. जसं तुकाराम महाराज आणि बाकी सर्व संतांनी आपल्याला हा पायंडा घालून दिलेला आहे. तर आपणही नित्य हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन आणि जप करावा आणि या मायेला पार करून पूर्णपणे सुखी व्हावे. धन्यवाद. हरे कृष्ण.